उदाहरण नंबर 1. जर अधिक म्हणजे वजा, भागिले म्हणजे अधिक, वजा म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले, तर 12 गुणिले 6 अधिक 3 भागिले 42 वजा 7 बरोबर किती? तर मित्रांनो, अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. सुरुवातीला हे फक्त अंक लिहून घ्या. 12, 6, 3, 42 आणि 7. बघा आता गुणिलेसाठी काय म्हटले, तर गुणिले म्हणजे भागिले. त्यानंतर आहे बेरीज. बेरजेसाठी काय, बेरीज म्हणजे वजाबाकी. त्यानंतर आहे भागिले. भागिलेसाठी आहे बेरीज आणि पुढे आहे वजा. वजा म्हणजे गुणिले. तर मित्रांनो, आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. बघा, फी बोर्डमासच्या नियमानुसार सुरुवातीला आपल्याला हा भागाकार करायचा. 6 दुणे 12, 12 भागिले 6 केलं तर उत्तर आलं 2 वजा 3 अधिक 42 गुणिले 7. यानंतर मित्रांनो, आपण पुढच्या स्टेपमध्ये करणार आहोत हा गुणाकार. 2 वजा 3. आता बघा, 7 दुणे 14, हातचा आला 1, 7 चोक 28 आणि 1 29. या ठिकाणी अधिकचं चिन्ह. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये बघा, 2 वजा 3. बघा, अधिक 2 वजा 3. मित्रांनो, या 2ला चिन्ह नाही, म्हणजे या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 2 अधिक 2 वजा 3. चिन्ह भिन्न आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्या. 3 मधून 2 गेले, खाली शिल्लक राहिले 1 आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 1 आणि पुढे अधिक 294. आता मित्रांनो, शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे वजा 2 अधिक 294. आता चिन्ह भिन्न आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्या. 294 मधून 1 गेले, 293 आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक. अधिक लिहिला तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. उत्तर आलं 293. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अधिक 293. उदाहरण नंबर 2. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे भागिले, भागिले म्हणजे गुणिले आणि गुणिले म्हणजे अधिक, तर कंसामध्ये 18 अधिक 5 भागिले कंसामध्ये 20 वजा 5 गुणिले कंसामध्ये 13 अधिक 11 बरोबर किती? मित्रांनो, अतिशय सोपं उदाहरण आहे. सुरुवातीला फक्त अंक लिहून घ्या, चिन्ह लिहू नका. कोणत्या चिन्हासाठी काय म्हटले ते आपण नंतर लिहिणार. तर मग बघा, सुरुवातीला 18 5, त्यानंतर 20 5, 13 आणि 11. बघा, आता अधिकचं चिन्ह आहे. अधिकसाठी काय म्हटले, अधिक म्हणजे वजा, 18 वजा 5. भागिलेसाठी काय म्हटले, भागिले म्हणजे गुणिले. त्यानंतर आहे या ठिकाणी वजा. वजा म्हणजे बघा, वजा म्हणजे भागिले. त्यानंतर पुढे आहे गुणाकाराचं चिन्ह. गुणाकार म्हणजे अधिक आणि पुढे आहे अधिकचं चिन्ह. मित्रांनो, अधिक म्हणजे वजा. आता चिन्हांची मांडणी केलेली आहे. आता आपल्याला सरळ या कंसातील क्रिया सोडवायच्या आहेत. तर बघा, 18 मधून 5 गेले, खाली राहिले 13. त्यानंतर गुणिले 20 भागिले 5, 5 चोक 20. त्यानंतर अधिक 13तून 11 गेले, खाली राहिले 2. आता मित्रांनो, आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये करायचं आहे गुणाकार. 13 एक 13, 13 दुणे 26, 13 त्रिक 39, 13 चोक 52 अधिक 2 आणि शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला उत्तर मिळेल 52 आणि 2 54. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं 54. उदाहरण नंबर 3. जर वजा म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे अधिक, अधिक म्हणजे गुणिले आणि भागिले म्हणजे वजा, तर 20 वजा 4 अधिक 3 गुणिले 7 भागिले 2 बरोबर किती? MPSC CSAT 2011च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपा आहे. सुरुवातीला फक्त अंक लिहून घ्या आणि नंतर कोणत्या चिन्हासाठी कोणतं चिन्ह वापरायचं ते आपण नंतर लिहिणार. मग सुरुवातीला फक्त अंक लिहून घ्यायचे. 20 4 3 7 आणि 2. बघा, आता वजा, वजा म्हणजे काय, तर वजा म्हणजे भागिले. त्यानंतर आहे अधिक, अधिक म्हणजे गुणिले. त्यानंतर आहे गुणिले, गुणिले म्हणजे अधिक आणि पुढे आहे भागिले, भागिले म्हणजे वजा. आता मित्रांनो, हे गणित सोडवायचंय. फी बोर्डमासच्या नियमानुसार सुरुवातीला आपल्याला हा भागाकार करायचा. बघा, 4 25 भागाकार आला 5 गुणिले 3 अधिक 7 वजा 2. नंतर मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये आपण गुणाकार करणार आहोत. 5 त्रिक
15 अधिक 7 वजा 2. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये बेरीज 15 आणि 7 22 आणि त्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये 22 वजा 2. मित्रांनो उत्तर आलं 20. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 20. उदाहरण नंबर 4. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे बेरीज, तर कंसामध्ये 16 अधिक 4 भागिले कंसामध्ये 8 वजा 4 गुणिले कंसामध्ये 12 अधिक 10 बरोबर किती? ASO मुख्य 2015च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे. सुरुवातीला फक्त अंक लिहून घ्या, चिन्ह लिहू नका. कोणत्या चिन्हासाठी काय म्हटलंय ते नंतर लिहा आणि त्यानंतर मग हा प्रश्न फी बोर्डमासच्या नियमानुसार सोडवा. बघा सुरुवातीला 16 आणि 4, त्यानंतर बघा 8 4, पुढच्या कंसामध्ये 12 आणि 10. बघा सुरुवातीला आहे अधिकचं चिन्ह. बघा आता अधिक म्हणजे काय? वजा. त्यानंतर भागिले, भागिलेसाठी काय आहे? भागिले म्हणजे गुणाकार. त्यानंतर पुढे आहे वजा. बघा वजा म्हणजे भागाकार. त्यानंतर आहे गुणाकाराचं चिन्ह, गुणाकार म्हणजे बेरीज आणि सर्वात शेवटी आहे अधिक, तर अधिक म्हणजे वजा. मित्रांनो आता आपल्याला फक्त हे कंस सोडवायचे आहे. सगळे वेगवेगळे पद आहे, आपण सगळे एका वेळेला सोडू शकतो. गुणाकार भागाकार असा काहीही या ठिकाणी अगोदर क्रम नाही. तर 16तनं 4 गेले, खाली राहिले 12. त्यानंतर गुणिले 8 भागिले 4, 4 दुणे 8. त्यानंतर अधिक 12तनं 10 गेले, खाली राहिले 2. आता मित्रांनो सुरुवातीला आपल्याला हा गुणाकार करायचा. 12 दुणे 24 अधिक 2 आणि सर्वात शेवटच्या स्टेपमध्ये 24 अधिक 2 26. मित्रांनो आपलं उत्तर आलं. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे 26. उदाहरण नंबर 5. जर अधिक ऐवजी वजा, वजा ऐवजी गुणिले, गुणिले ऐवजी भागिले, भागिले ऐवजी अधिक, तर 56 गुणिले 7 भागिले 13 वजा 11 अधिक 15 वजा 8 भागिले 2 वजा 7 चे मूल्य किती येईल? PSI मेन्स 2022च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो सुरुवातीला फक्त अंक लिहून घ्या, त्यानंतर कोणत्या चिन्हासाठी कोणतं चिन्ह वापरायचं ते नंतर लिहून घेणार. बघा सुरुवातीला 56, त्यानंतर 7, नंतर आहे 13 11 15 8 2 आणि सर्वात शेवटी 7. तर मित्रांनो बघा गुणिलेसाठी काय आहे? तर गुणिले म्हणजे भागिले. त्यानंतर भागिले, भागिले म्हणजे बेरीज. पुढे आहे वजा, वजासाठी आहे गुणिले. त्यानंतर बेरीज, बेरजेसाठी आहे वजाबाकी. त्यानंतर आहे वजाबाकी, वजाबाकीसाठी आहे गुणिले. त्यानंतर आहे भागिले, भागिले ऐवजी आहे बेरजेचे चिन्ह आणि वजाबाकीच्या चिन्हाच्या ऐवजी आपल्याला घ्यायचं आहे गुणाकाराचं चिन्ह. मित्रांनो थोडक्यात आता व्ही बोर्डमासच्या नियमानुसार हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. सुरुवातीला मित्रांनो हा भागाकार करणार, त्यानंतर गुणाकार, पुढे गुणाकार आणि मित्रांनो हा गुणाकार. हे सगळी वेगवेगळी पद आहे, आपण एका वेळेला सोडू शकतो. किंवा व्ही बोर्डमासच्या नियमानुसार सुरुवातीला भागाकार सोडवा, त्यानंतर गुणाकार सोडवा, त्यानंतर बेरीज आणि वजाबाकीमध्ये जे पद सुरुवातीला आहे ते सुरुवातीला सोडवा. चला 56 भागिले 7, 7 8 56 म्हणजे भागाकार आला 8. त्यानंतर आता मित्रांनो अधिक, आता 13 गुणिले 11, तर हा आपण गुणाकार करूया. 13 गुणिले 11, 11 त्रिक 33 हातचे आले 3, 11 1 11 12 13 आणि 14 143. बघा अधिक 143 गुणाकार 143 आला. त्यानंतर बघा 15 8 120 वजा 120, या गुणाकाराचं उत्तर आलं वजा 120. कारण की गुणाकार आणि भागाकारामध्ये आपण वजा चिन्ह मोजतो. वजा चिन्ह एकदा आलं म्हणजे उत्तर वजा येणार, वजा चिन्ह दोनदा आलं म्हणजे उत्तर अधिक येणार. त्यानंतर आहे 7 दुणे 14 अधिक 14. आता मित्रांनो सुरुवातीला बेरीज आहे, तर मग बेरीज करूया. 143 मध्ये 8 अधिक 143 उत्तर येणार 151 वजा 120 अधिक 14. आता मित्रांनो 151 मधून आपल्याला काय करायचे? 120 वजा करायचे. तर मग बघा या ठिकाणी एकाशी 1 येणार, 5तनं 2 गेले, खाली राहिले 3 आणि या ठिकाणी येणार 0 म्हणजे उत्तर आलं 31. त्यानंतर आहे अधिक 14. शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला ही बेरीज करायची आहे. 4 आणि 1 5, 3 आणि 1
4. उत्तर आलं 45. 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे 45. उदाहरण नंबर 6. जर P हे वजा दर्शविते, Q हे गुणाकार दर्शविते, R हे भागाकार दर्शविते, S हे बेरीज दर्शविते, तर 50Q 42R 6P 10S 8 बरोबर किती? STI मेन्स 2022च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. सुरुवातीला फक्त अंक लिहून घ्या, त्यानंतर इंग्रजीमधील कोणत्या अक्षरासाठी कोणतं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचं चिन्ह घ्यायचं ते आपण नंतर लिहिणार. बघा, सुरुवातीला 50, त्यानंतर 42, त्यानंतर हा 6, 10 आणि 8. आता मित्रांनो बघा, क्यू म्हणजे काय? क्यू म्हणजे गुणाकार. त्यानंतर आहे आर म्हणजे बघा या ठिकाणी आर म्हणजे भागाकार. पुढे आहे पी म्हणजे वजाबाकी आणि सर्वात शेवटी यस म्हणजे बेरीज. तर मित्रांनो, व्ही बोर्डमासच्या नियमानुसार आपल्याला हे गणित सोडवायचं आहे, बाकी वेगळं या ठिकाणी काही नाही. तर सुरुवातीला आपण करणार हा भागाकार. बघा, 50 लिहून घेतले, त्यानंतर हे गुणाकाराचं चिन्ह 6 7 42 म्हणजे भागाकार आला 7, त्यानंतर वजा 10 अधिक 8. त्यानंतर मित्रांनो पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा, 7 0 0 आणि 7 5 35. गुणाकार आला 350 वजा 10 अधिक 8. आता वजाबाकी आणि बेरीज आहे, मग जे अगोदर ते अगोदर सोडवणार. 350 मधून 10 गेले 340, त्यानंतर अधिक 8 आणि शेवटच्या स्टेपमध्ये बेरीज आणि आपलं उत्तर येणार. 340 मध्ये 8 मिळवले झाले 348. मित्रांनो 6व्या प्रश्नाचं उत्तर आलं 348.